नमस्कार, बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमधली। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील संतापजनक प्रकार समोर आला आहे। येथील दलित तरुणाला गाय चोरल्याच्या संशयावरून विवस्त्र करत बेदम मारहाण करण्यात आली। तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आल्यानंतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। आरोपींवर मकोका लावा, कठोर कार्यवाही करा, त्यांच्या घरावर बुलडोजर चालवा, अन्यथा राज्यात परिणाम वाईट होतील असा इशारा पॅन्थर सेनेने दिला आहे। जनावरांच्या नावावर माणसांना मारणाऱ्या प्रवृत्तीला आता ठेचल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला आहे। दरम्यान खामगाव शहरातील या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। पाहूया याविषयीचा हा सविस्तर वृत्तांत। बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरवून सोडणारी आणि कलंक लावणारी एक खळबळजनक घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये घडली। काही कथित गोरक्षकांनी गायी चोरीच्या संशयावरून मध्यरात्री एका दलित युवकाला दगड व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याला रक्तबंबाळ केले। सुदैवाने त्याला मारहाण होत असताना पोलीस तेथे गस्त घालत असल्याने पोलिसांचे वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचल्याने संभाव्य अनर्थ टळला। या प्रकरणी तिघा युवकांविरुद्ध अॅट्रॉसिटीसह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे। या घटनेमुळे खामगाव शहरासह राजमाता जिजाऊंचा जिल्हा हादरला आहे। दुसरीकडे या घटनेचे पडसाद जिल्ह्यासह राज्यात दूरवर उमटण्याची चिन्हे आहेत। रोहन संतोष पैठणकर व 21 वर्ष राहणार श्यामल नगर शेगाव रोड खामगाव जिल्हा बुलढाणा असे अमानुष मारहाण करण्यात आलेल्या दलित युवकाचे नाव आहे। तो एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो। घटना प्रसंगी रोहन हा रात्री 11:30 वाजताच्या सुमारास खामगाव बस स्थानकाजवळ मित्रांसोबत गप्पा मारत होता। यावेळी तिथे आलेल्या दोघांनी त्याला खामगाव शहरातील बस स्थानक परिसरातून आपल्या जवळील वाहनाने जवळच असलेल्या मोकळ्या मैदानात नेले। त्याला हातापायांनी व दगडाने अमानुष मारहाण केली, त्याचे कपडे फाडले, त्याच्या अंगावर मोकाट गाया सोडून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले। यानंतर त्याला खामगाव मधीलच घाटपुरी नाका परिसरातील दंडेस्वामी मंदिर परिसरात नेण्यात आले। तिथे आणखी एक युवकाला या तिघांनी रोहनला पुन्हा क्रूरपणे मारहाण केली। यामुळे त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली। आपण गायी चोर नसल्याची विनवणी करून सांगत असताना देखील त्याला मारहाण करण्यात आली। दरम्यान त्याचवेळी योगायोगाने शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस गस्त वाहन घटनास्थळाजवळ आले। त्यांनी रोहनला उपचारासाठी हलवले आहे। या मारहाणीत या दलित तरुणाचा एक डोळा निकामी झाला असून नाकाचे हाडही मोडले आहे। सध्या या तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। घटनेची माहिती वरिष्ठांना देण्यात आली आहे। रोहनची आई रेखा पैठणकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गब्बू गुजरीवाल राहणार सज्जनपुरी खामगाव, प्रशांत गोपाल संगेले गांधी लेआउट खामगाव आणि रोहित पगारिया बालाजी प्लॉट खामगाव यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले आहेत। 2 तरुणांना अटक केली आहे, मात्र तिसरा अद्यापही फरार आहे। माझ्यासोबत काल परवा रात्री या तिघांनी मला खूप मारहाण करण्यात केली। तिथून मला म्हणजे बस स्टॉपवर आली। बस स्टॉपपासून मला तिथे म्हटले एक मिनिट ही कुठे आहे, मी ॲड्रेस सांगितलं नाही। तिथं बहसबाजी झाली थोडी, तर त्यांनी मला गाडीवर उचलून बसवले आणि मला काँग्रेस भवनमध्ये नेले रात्रीच्या 11:30 वाजता आणि मला खूप मारले आणि गाया लोटल्या की गाय चोरी करतो का, गायाचे व्हिडिओ काढले आणि मारहाण चालूच केली। त्यांना ठेवले आणि नंतर मला तिथून बसून डोक्यात दगड मारले, डोके फोडले आणि डोळा पण फोडला आणि मी तिथून मला त्या दंडेस्वामी मंदिराकडे नेले। तिथं पण खूप मारहाण केली,